नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 15 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तो क्वेश्चन आपण नेक्स्ट डेला ॲज अ रिव्हिजन म्हणून बघतो. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला पाहू आता कालचा क्वेश्चन. बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यातील सिरसी सुपारीला भौगोलिक संकेतांक म्हणून ओळख मिळाली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्नाटक. ओके, आपण याचबरोबर जे GIच्या रिलेटेड जे होतं ते पूर्ण जे होतं ते आपण पाहिलेलं होतं. सिलाव खाजा आहे, मी तुम्हाला सांगितलेलं की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जोड्या लावायला असा येऊ शकतो. बरोबर, शाही लिच्ची आहे बिहारची, सिलाव खाजा आहे, पश्चिम बंगालचा रसगुल्ला आहे. हे जे होतं पहिलं GI स्टोअर आहे ते गोव्यामध्ये झालं. तर हे सर्व आपण होतं ते तिथे कव्हर केलेलं आहे. बघू आता आजच्या न्यूज. वर्ल्ड किडनी डे. बघा, 14 मार्च 2019ला या वर्षीचा 14 मार्च 2019ला जो आहे तो वर्ल्ड किडनी डे साजरा केला गेलेला आहे. हा जो किडनी डे आहे तो दरवेळेला काय 14 मार्चलाच होत नाही, म्हणून यावर्षीचा 14 मार्च म्हटला. द्वितीय गुरुवार मार्च महिन्यातला, ओके, जो आहे तो जागतिक किडनी दिवस म्हणून साजरा केला जातो. मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार जो आहे तो ॲज अ किडनी डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड किडनी डे इज अ जॉईंट इनिशिएटिव्ह ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी ISN अँड द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन. ओके, यांनी जे आहेत हे जॉईंट इनिशिएटिव्ह आहे त्यांच्या थ्रू. आणि वर्ल्ड किडनी डे स्टार्टेड इन 2006. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर मल्टीलायनरला आलं तर असं येतं की कधीपासून स्टार्ट झाला तो. ही एक आहे ती जागतिक आरोग्य जागृती मोहीम आहे, जी की किडनीच्या रिलेटेड जे आहे ते इम्पॉर्टन्स अवेअरनेस जे आहे जगभरामध्ये ते पसरवण्याचं काम हे करत आहेत. ओके, हे जे ISN आहे, IFKF जे आहे, हे जे आहे ते हे याच्याबद्दल जे आहे ते नॉलेज पसरवण्याचं काम करत आहेत. आणि किडनीच्या रिलेटेड तुम्ही बघत असाल, किडनी स्टोन होणं वगैरे ज्या समस्या असतात, किडनीचा फेल झाल्यामुळे मृत्यू होणं, मग हे पण आहे, हे वाढत प्रमाण चाललेलं आहे. मग याच्यावरती थोडं उपाययोजना, त्याच्याविषयी अवेअरनेस निर्माण करणं, त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या या करत आहेत. यावरची थीम बघा, किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर. ओके, थीम पण संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि बघा, जागतिक पातळीवरती लोकांचं जे मृत्यू होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये 12वा क्रमांक लागतो की किडनीच्या रिलेटेड इश्यूमुळे मृत्यू झाला. तर तुम्हाला हे पण एक माहीत पाहिजे. म्हणजे बघा, आहे एक कन्सिडरेबल आहे, 12वा रिझन आहे हे. म्हणजे त्यामुळे याच्याविषयी अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. बघा, इथे तुम्हाला इथे कळेल 14 मार्च 2000 म्हणजे 2019चा विचारलं तर 14 मार्च येईल. आणि जर कधी साजरा केला जातो असं विचारलं तर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी असेल. किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर ही एक काय संकल्पना आहे. बघू पुढे. SBIने ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवेची सुरुवात केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ओके, ज्या नागरिकांचं वय जे 70पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी जे आहे ते एक वेगळ्या प्रकारची बँकिंग सेवा जी आहे ती SBI देणार आहे. बघा, पात्र ग्राहक वित्तीय व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी 60 रुपये असं जे आहे ते शुल्क याच्यासाठी असणार आहे. KYC नो युअर कस्टमर. KYC खाते धारकांना दारात बँकिंग म्हणजे जे आहे ते डुअर स्टेप बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहे. बँकेसह नोंदणीकृत वैध मोबाईल नंबर आणि त्याच्या घराच्या शाखेपासून 5 किलोमीटरच्या आतमध्ये ते राहणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये बघा, कॅश पिकअप आहे, डिलिव्हरी आहे, चेक पिकअप करणं, चेकबुक स्लिप देणं, म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारच्या जवळपास 15 सुविधा ज्या आहेत ते याच्यातून पुरवल्या जाणार आहेत. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवा, फॉर्म 15 पिकअप हे जे आहे या सुविधा SBI आता ज्येष्ठ नागरिकांना देणार आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की वय, तुम्हाला सुविधा विचारतील न विचारतील पण तुम्हाला विचारणार की किती ज्येष्ठ नागरिक म्हणजे किती वय असणार आहे आणि शुल्क किती असणार आहे आणि बँकेचं नाव.
आता इथे SBI आलेलं आहे, तर आपण SBIच्या रिलेटेड बघू. बघा इथे दिलेलंच आहे, पूर्ण SBIच्या रिलेटेड जे आहे ते दिलेलं आहे की कशी झाली बँकेची स्थापना वगैरे. जर तुम्ही इथे बघाल, फाउंडेड ॲज अ बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया अँड देन स्टेट बँक ऑफ इंडिया. हे पूर्ण आपण एक लेक्चर पण याच्यावरती घेतलेलं होतं, ते पण तुम्ही प्लेलिस्टमधून बघू शकता. पण इथे तुम्हाला डिटेलमध्ये आहे ते इथं दिसतंच. हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्र. ओके, नरिमन पॉईंटला आहे. तुम्ही जर इमेज बघाल तर ते दिसतंच त्या इमेजमध्ये गुगलवरती. ओके, बघू पुढे. अल नागा 2019 याची जी तिसरी आवृत्ती आहे ही आता स्टार्ट झालेली आहे. आपण पाहिलेलं होतं, आधीच घेतलेलं होतं की कधी स्टार्ट होणार. ओके, तर ही जी आहे ती आता स्टार्ट झालेली आहे ओमानमधील जेबेल अल अख्तर पर्वतामध्ये. कौशल्य, शस्त्र हाताळणी आणि फायरिंगमध्ये कौशल्य आणि अनुभवाची देवाणघेवाण याच्यामध्ये होणार आहे. तर बघा, जानेवारी 2015 मध्ये ओमानमध्ये झालेलं आणि मार्च 2017 मध्ये भारतामध्ये झालेलं आहे. ही तिसरी आवृत्ती आहे, त्यामुळे तुम्हाला मागच्या 2 आवृत्त्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि 2006 भारत ओमान संयुक्त सैन्य सहकार्याच्या बैठकीतून होतं ते, याच्याशी एक सुरक्षा संबंध विकसित झालेले आहेत. जसं तुम्हाला माहित पाहिजे की अल नागा कोणाकोणामध्ये होतं, तर भारत आणि ओमानमध्ये. इथं आता अपेक्षित आहे तुम्हाला की जेवढे युद्ध सराव झाले आहेत ते येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. कोकण असो, ट्रायडन जंक्चर असो, ओके, सिम्बेक्स असो, हे सर्व जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की कोणत्या ठिकाणी आणि त्याची कितवी आवृत्ती आहे. ओके, स्पेशल कोणता आहे का? ओके, धर्म गार्डियन आहे भारत आणि जपानमध्ये, तर तो पहिला आहे, मग तो कुठे होणार आहे? असं जे सिम्बेक्स 25वा आहे, तर सर्वात मोठी आवृत्ती आहे. ओके, तर हे जे आहे काही विशेष त्या युद्ध अभ्यासाला काही महत्त्व प्राप्त होतंय का, तर मग ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मी दरवेळेला हे लेक्चरमध्ये सांगतो. बघू पुढे. स्टीफन हॉकिंग यांच्या स्मृतीत ब्रिटन सरकारने ब्लॅक होल नाणे जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे. तर बघा, आता तुम्हाला पहिल्यांदा माहित पाहिजे, स्टीफन हॉकिंग म्हणजे की सगळ्यांनाच माहित आहे ब्लॅक होलच्या रिलेटेड. ओके, तर त्यालाच काय म्हणतात? कृष्णविवर. कृष्णविवरांच्या बाबत अनेक खुलासे करणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या स्मृतीमध्ये आहे ते ब्रिटनच्या रॉयल मिंट कडून 50 स्मारक नाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. नाण्यावरती कृष्णविवराचे चित्र असणार आहे, म्हणजे ब्लॅक होलचं चित्र असणार आहे. ही नाणी 55 आणि 795 पाऊंड या दरम्यान असलेल्या विविध मूल्यांसह चांदीची आणि सोन्याची तयार केलेली आहेत. आता स्टीफन हॉकिंग यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे आहे ते त्यांची कामगिरी. परत विश्वाचे कोड आहे, म्हणजेच ब्लॅक होल्सच्या रिलेटेड त्यांचं जे होतं ते खूप मोठं योगदान आहे. ओके, विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवर यांच्या संदर्भात त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांचं जे निधन आहे ते मार्च 2018 साली झालेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. त्यांनी लिहिलेली पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत, त्यांची नाव सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. द ग्रँड डिझाइन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग, ही जी आहे ते त्यांची खूप फेमस अशी पुस्तकं आहेत. त्याचबरोबर अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे पुस्तक खूप त्यांचं गाजलेलं आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला त्यांच्याविषयी माहित असणं अपेक्षित आहे. ही इमेज आहे ते स्टीफन हॉकिंग यांची आहे आणि ही जी आहे ते कॉइन आहे. बघा इथं जे आहे ते ब्लॅक होलचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि स्टीफन हॉकिंग सुद्धा लिहिलेलं आहे. बघू पुढे. स्टारी ड्वार्फ फ्रॉग सापडला. ओके, बघा हा बेडूक सापडलेला आहे, ऑरेंज बेल स्टारी ड्वार्फ फ्रॉग. ओके, हे नाव जस्ट थोडंसं प्रोनाऊन्सिएशनला वेगळं आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा. याचं जे म्हणजे शास्त्रीय नाव जे आहे ते ॲस्ट्रोबट्रोचोस कुरिचियाना. ओके, हे जे नाव तुम्ही आहे ते एक दोनदा उच्चार केला की तुम्हाला ते लक्षात राहून जाईल. तर हे जे आहे ते लक्षात ठेवा. कुठे सापडलेलं आहे तर पश्चिम घाटामधील पर्वतामध्ये सापडलेलं आहे. ओके, हे लोकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, येलो मध्ये मार्क केलेलं आहे. त्याचं शास्त्रीय नाव आणि त्याला जे काही स्टारी ड्वार्फ फ्रॉग आहे नाव ते एक. ओके, कुरिचियाना ही विज्ञानाची एक नवीन प्रजाती नाही आहे, म्हणजे ही ऑलरेडी बघा हे प्राचीन वंशातील एकमात्र सदस्य आहेत. दीर्घ अशी यांची जी होती ती अशी जनरेशन आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि ॲस्ट्रोबॅटचिने नावाच्या नवीन उपशामक म्हणून ते एक त्यांचं जे आहे ते डिव्हिजन त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. याच्या रंगावरून तुम्हाला कळतच आहे की याचा नारंगी थोडा तपकिरी असा
रंग आहे आणि याच्यावरती ठिपके ठिपके असं आहे. एवढं तुम्हाला कलर वगैरे विचारणार नाहीत, फक्त हा जास्त जो कलर आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि कुठे सापडलं पश्चिम घाटामधील पर्वतामध्ये, त्याचं शास्त्रीय नाव आणि स्टारी ड्वार्फ फ्रॉग. ओके, एवढं याच्याविषयी इम्पॉर्टंट आहे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या कोणत्या दिवशी जागतिक मूत्रपिंड दिन पाळण्यात येतो? आणि तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल आणि तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.